Hello, good evening all. We are here again at Pasaidan Ashram Alandi for a real life example with all these students. आज मी रियल लाइफ एग्जाम्पल घेताना पायथागोरस थिअरम वापरणार आहे अँड वी विल बी युजिंग अ कन्सेप्ट कॉल्ड पायथागोरियन ट्रिपलेट जो 10वीला आहे. आता पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय? ट्रायंगल ABC मध्ये पायथागोरस थिअरम वापरायचा. AC स्क्वेअर्ड इज इक्वल टू AB स्क्वेअर्ड प्लस BC स्क्वेअर्ड. ओके, आता आपल्याला दिलं आहे की AB 5 आहे, AB 12 आहे, BC 5 आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकल्यानंतर AC स्क्वेअर्ड इक्वल टू 169, AC इक्वल टू रूट ऑफ 169 दॅट इज 13. तर आता हा जॉमेट्रिकल प्रॉब्लेम रिअल लाईफ प्रॉब्लेममध्ये कन्वर्ट केला आहे आम्ही. तर कन्वर्ट करताना मुलांना सर्वांना सांगितलंय. तर ही सर्व मुलं उभी आहेत तिकडे. सर्वांनी प्रॉब्लेम लिहून घेतलाय, क्वेश्चन लिहून घेतलाय. आता तो रिअल लाईफ सिच्युएशनचा क्वेश्चन असा आहे की एका लग्नाच्या पंक्तीत काही मुलांना जेवायला बसवायचं आहे. राईट अँगल ट्रायंगलच्या शेपमध्ये, काटकोन त्रिकोण आकाराच्या शेपमध्ये जेवायला बसवायचं आहे. तर लाईन AB मध्ये 12 मुलं बसली आहेत. लाईन BC मध्ये 5 मुलं बसली आहेत, 5 स्टुडंट्स. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन लाईन AC? ओके, सो आत्ताच आपण बघितलं की पायथागोरस थिअरम वापरून वी गेट AC इक्वल टू 13. ओके, आज माझ्यासमोर पृथ्वीराज उभा आहे. तर तो थोडक्यात सांगणार आहे आपल्याला काय केलं आपण, काय कसा वापरणार आहे आपण पायथागोरस थिअरम, काय करतो सांगतो. ABC मध्ये पायथागोरसचे सूत्र वापरून AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. तर ह्या सूत्रात आपण किमती टाकल्या तर AC वर्ग बरोबर 169. 169 कसा आला? 12 वर्ग 12 स्क्वेअर्ड 144, 5 वर्ग 25, दोघांची बेरीज 169. पुढे AC बरोबर वर्गमुळात 169, वर्गमुळात स्क्वेअर रूट ऑफ 169 दॅट इज 13. AC इक्वल टू 13. ओके, तर AC इक्वल टू 13 चा अर्थ असा झाला की लाईन AC मध्ये 13 मुलं कम्फर्टेबली बसू शकतील. वी कॅनॉट अकोमोडेट मोर दॅन 13 स्टुडंट्स फॉर दॅट लंच टाईम पिरियड. ओके, कम्फर्टेबली बसताना एका पंक्तीत 13 मुलं बसणार आहेत. तर ते आम्ही ॲक्च्युली करून बघणार आहे. आता आम्ही जो फॉर्मेशन तयार केलं आहे, लाईन AB मध्ये 12 मुलं बसवली आहेत, लाईन BC मध्ये 5 मुलं बसवली आहेत. ॲज यू कॅन सी ओव्हर हिअर. आपण काउंट करूया इकडे. इथून ही लाईन AB आहे. लाईन AB मध्ये 12 मुलं आहेत. हा राईट अँगल आहे. राईट अँगलमध्ये लाईन BC आहे. BC मध्ये 1 2 3 4 5 मुलं आहेत. आता ही जी लाईन आहे इथून तिथपर्यंत दॅट इज द हायपोटेन्यूज ऑफ ट्रायंगल AC. दॅट इज द हायपोटेन्यूज ऑफ ट्रायंगल AC, ज्याला आपण कर्ण म्हणतो. तर पायथागोरसचं प्रमेय वापरून आपल्याला 13 आन्सर आले. त्यामुळे ह्या लाईनमध्ये कम्फर्टेबली 13 मुलं बसू शकतात, नॉट मोर दॅन दॅट. तर आता ही जी 13 मुलं थांबलेली आहेत त्यांना आपण लाईन AC मध्ये बसूया. एका लाईनीत सर्वजण बसा, नंतर आपण काउंट करू. 13 आली आहेत. एक लाईन मध्ये शिफ्ट करू नको आपल्याला. एक लाईन पाहिजे, थोडं शिफ्ट करा. करू नको, हा शिफ्ट करा. ओके, सो दिस इज द हायपोटेन्यूज AC. ओके, आता हायपोटेन्यूज AC मध्ये कम्फर्टेबली 13 मुलं बसलेली आहेत. यू कॅन काउंट ओव्हर हिअर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. ओके, सो दिस इज द हायपोटेन्यूज. तर आता याचा अर्थ सर्व असा काय झाला? आता पृथ्वीराज प्रतापला पाठवून द्यायचं, त्याला विचारतो. या प्रताप. आता आपल्याला सर्वांना मॅथ्सचा अर्थ सर्वांना कळला असेल की
मॅथमॅटिक्सच्या थिअरम किंवा फॉर्म्युले वापरून जे आपल्याला आन्सर मिळतं त्याप्रमाणेच रिअल लाईफमध्ये आपल्याला वागावं लागतं. ओके, आपल्याला AC इक्वल टू 13 आले ना, त्यामुळे रूलप्रमाणे 13 मुलंच बसतील. 14 मुलं बसली असती इकडे, सर इथे जरा दाखवता का, 14 मुलं बसली असती तर 14 मुलांना प्रॉब्लेम आला असता. ओके, सो मॅथमॅटिक्स कॅल्क्युलेशन्स आर इम्पॉर्टंट. इफ द आन्सर इज 13 स्टुडंट्स विल सिट ओव्हर हियर. 14 बसले असते तर जागा कुठे, जेवायला कुठे बसणार, राईट? सो दिस इज द इम्पॉर्टन्स रिअल लाईफ सिच्युएशनमध्ये. सो कॅल्क्युलेशन्स आर इम्पॉर्टंट. कुठलंही असू दे, ते कुठलीही लॅब असू दे, फॅक्टरी असू दे, नासा असू दे, तिकडे कॅल्क्युलेशन्स महत्त्वाचे असतात. वी हॅव टू गो अकॉर्डिंग टू रिअल कॅल्क्युलेशन्स अँड ॲक्च्युअल फॉर्म्युले फॉर मॅथ्स. त्याच्या अगेन्स्ट आपल्याला जाता येत नाहीत. जे लोक त्याच्या अगेन्स्ट जातात त्यांना प्रॉब्लेम येतो, पुढे प्रॉब्लेम येतो. वी हॅव सीन की एखाद्या पुलावर जास्ती लोक, 100ची कॅपॅसिटी असेल आणि 400 लोक बसले तर तो पूल कोलॅप्स होतो. सो दॅट शुड नॉट बी डन. डिसिप्लिन शुड बी मेंटेन. याचा अर्थ आहे मॅथ्स अँड डिसिप्लिन आर इक्वल टू इच अदर. ओके, मॅथ्स जे सांगतं त्याचप्रमाणे आपल्याला बघावं लागतं. ओके, आता प्रताप, मला तुला विचारायचं आहे की टोटल स्टुडंट्स किती झाले? आय मीन ह्या 3 नंबर्सची बेरीज किती झाली? 12 + 5 17. 17 + 13 30. ओके, सम ऑफ दिस 3 नंबर्स इज 30. पण ॲक्च्युअल जर आपण या राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर काउंट केलं तर 27 मुलं आली आहेत. 27 मुलं आली आहेत. 30 आकडा नाही आला. त्याचं कारण सांगू शकतो का काय? कारण हे जे 3 कॉर्नर आहेत त्यातले 3 पॉइंट 1 2 मला 3 कॉर्नर सर्वांना दाखव, जे आपला आज व्हिडिओ बघणार आहेत. 3 कॉमन पॉइंट्स दाखव. हा एक कॉमन पॉइंट आहे. हा कॉमन मुलगा आहे. हा, आणि दुसरा कॉमन हा A मानला आपण, आणि हा B मानला, हा दुसरा कॉमन पॉइंट आहे, आणि हा C मानला तिसरा कॉमन पॉइंट. तर हे 3 आपण 30 मधनं वजा केले तर आपलं राईट आन्सर आलंय 27. म्हणजे एकूण मुलं 30 बसायला हवेत, परंतु 27 बसलेले आहेत. तर त्याचं कारण एकच आहे की हे 3 कॉमन पॉइंट आपण 30 मधनं मायनस केलेले आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर याचा अर्थ असा की मॅथ्सचा फॉर्म्युला वापरून प्रॅक्टिकल सिच्युएशनमध्ये ॲक्च्युली काय होतं हे बघणं महत्त्वाचं असतं. 3 कॉमन पॉईंट असल्यामुळे सम ऑफ द 3 नंबर्स इज 30, but actually 27 students could form a right angle triangle over here. Okay, so this was the real life example for today. And one more thing, Pythagorean triplet म्हणजे काय? हे जे 3 नंबर्स आहेत 5, 12, 13, या 3 नंबर्सला पायथागोरियन ट्रिपलेट म्हणतात किंवा पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात. 3 नंबर ज्याच्यामुळे राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. These 3 numbers are called Pythagorean. They form a Pythagorean triplet. Okay, so these are the 3 numbers which we have shown in the actual right angle triangle form. But don't forget that we have got 3 common points. त्यामुळे 30च्या ऐवजी we could manage 27 students because 3 common points are there. So in reality this is triangle ABC. So that was the example for today. Thank you all of you. I hope you have followed. कसं वापरायचं सर्वांना कळलंय का? हो, that's good. रिअल लाईफमध्ये आता मॅथ्स वापरायला पुढे तुम्हाला येणार आहे, तर सर्वांनी नीट वापरायचं मॅथ्स आणि त्याप्रमाणे रूल्स फॉलो करायचे. ओके, थँक्यू. थँक्यू.